पातळी जरी कमी असली तरीसुद्धा वाढायची चान्सेस आहेत. कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे. 7 दिवशी पाणी वरून सोडते दुपारी 4 वाजता ते पाणी यायला म्हणजे 20 तास लागले. ते जर पाणी आलं तर पातळी वाढायची चान्सेस आहेत. त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं अशा वेळेस आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायची त्या ठिकाणी शिफ्टिंगची व्यवस्था करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा आतमध्ये राहू नये की आपण आता जर 35च्या वर गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू करायला लागेल. त्यापेक्षा आपण आदेश दिले 35 आपण ॲक्शन काढून जातो आणि ॲक्शनला जाऊन आपण जनतेला आपण सगळ्यांना आधार देण्याचा निश्चित सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्याच नागरिकांना माझं आव्हान की आपण हट्ट करू नका. जे प्रशासन सांगेल तेवढं तुम्ही ऐकलं तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल. आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो तुम्हालाही त्रास होतो. त्यामुळे जे प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था केली जाईल. जनावरांच्या त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाईल. आपल्या भोजनाची व्यवस्था आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल. त्या पद्धतीनं प्रशासनाला आपण आदेश दिले त्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. पूर येऊ नये. आता पातळी बघितलं तर आपली 30-35 जाते. पांडुरंगाला विनंती करून की इथंच थांबवा आता त्याच्यावर नेऊ नको. पांडुरंगाला मी विनंती करतो. 2021च्या काळामध्ये सिंचन योजना या पूर काळात सुरू करण्याचा आता सुद्धा आता सुरू महिषासुर मी आज आदेश देतो की प्रकारे महिषासुर आपण चालू करतो जेणेकरून हा पाऊस तिकडून असतो. पूर्वीचा पाऊस तिकडं असतो. त्यामुळे आता तिथं पाण्याची टंचाई असेल किंवा डॅम असतील तलावामध्ये तर हे पंप आपण ताबडतोब चालू करू शकेल. म्हणजे तुमची डॅम पाण्याची व्यवस्था काल आम्ही 2 पंप महिषा चालू केलेले आहेत. त्यानंतर आम्ही आणखी चालू करतो. आज मी आदेश देतो टेंबू आजपासून आज टेंबू ताकारी आम्ही लिफ्ट करतो. पण लिफ्ट करून एवढा फरक पडेल असं वाटत नाही आहे. एवढा समुद्राचं पाणी उठलेलं तरी पण त्या लोकांना आधार मिळेल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करेल. आज मी आदेश देतो ताबडतोब चालू करेल. आलमट्टी प्रशासनाशी काय समन्वय साधला आपण आलमट्टी प्रशासनाने आम्ही पाणी करणार आहे. पाणी केल्यानंतर परिस्थिती बघून मी देवेंद्र फडणवीस बोलणार आहे. ते साहेब आलमट्टीचं पाणी डिस्चार्ज वाढवावं लागेल कारण कोयनेचा डिस्चार्ज वाढतोय आणि त्यामुळे पुराची भीती इथं सांगली कोल्हापूरला येते. त्यामुळं आपण आलमट्टीचा डिस्चार्ज ताबडतोब वाढवायची विनंती. कारण आलमट्टी आता मला वाटतं 2 लाख आहे 2.5 लाख करते त्या केलं आहे तिने स्टार्ट केलं त्याने 2.5 लाख केलं तरी केलेलं आहे. तरी पण आणखी काय लागलं तर निश्चितच मी वरती टॉपला देवेंद्र बोलून ते मंत्री जेव्हा मंत्र्यांना बोलून मी ताबडतोब त्याची कसा वेळ त्या पद्धतीने कर्नाटक सरकारशी त्या बाबतीत समन्वय नाही असं आरोप असं कुठंच नाही. कोण म्हणलं मला महापौर कृती समितीने म्हटलेलं आहे त्यामध्ये सगळे एक लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा. आता तुमचं सहकार्य पाहिजे बरोबर ना. बातम्या वेगळ्या असणं जरुरी नाही. आता सगळ्यांनी ताकदीनं ह्या संस्थाला सगळ्यांनी तोंड द्यायचं आहे. ते पत्रकार असू द्या प्रशासन असू द्या किंवा शासन असू द्या किंवा इथले लोकप्रतिनिधी सगळे असू द्या तरी सगळ्यांनी एका ताकदीनं ह्या प्रसंगाला सगळ्यांना तोंड द्यायचं आहे. त्यामध्ये चुकीच्या माहिती कुठून आल्या काय आल्या ते प्रशासन शोधेल. आज चुकीच्यात आहे का तुम्ही समिती मी सोडा. आता सगळे प्रशासन लागले कामाला आता. त्यामुळे कुठल्या बातम्या व्हॉट्सअप येतात कुठल्या बातम्या काय येतात कुठल्या आता मग अशी व्हॉट्सअप बघितलं एखाद्या व्हॉट्सअप टाकले 42 लेवल झाल्या खरं आहे का आणि हे अशा बातम्या येतात त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रॅक्टिकली आम्ही सुद्धा प्रॅक्टिकल राहत असताना निश्चितच त्यामध्ये काय कमीपणा असेल किंवा तुटवडा असेल आम्हाला तुम्ही खावं तर आम्ही फुलफिल करू. बरं वारणीची परिस्थिती काय कारण की तिकडे जास्त प्रमाणात नाही चांदोली वारणा असेल किंवा कोयना असेल तिकडे पाऊस पडलेला आहे. निश्चितच आज उद्याची पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे कोयना पाणी असो. त्यामुळं वरून पाणी येणारे गृहीत धरून आपण सगळ्या परिस्थितीला कंट्रोल करायचं आहे आपल्याला आणि त्या कंट्रोलसाठी आपण सज्ज आहोत. आणि नागरिकांना मी विनंती करतो आपण घाबरू नका. सगळी जनता सगळी प्रशासन शासन तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे कुठेही अडचण तुम्हाला होणार नाही दिसता मी घेतली. स्थलांतरित नागरिकांचं योग्य नियोजन केलेलं आहे. होय योग्य नियोजन केले. काल स्थलांतर झाले त्यांचं 78 लोक स्थलांतर झाले. जनावर तर मोजता येतील आपल्याला कारण काही लोक आणायला आहेत घाटावरचे लोक बाकी कुठं स्थलांतर नाही. घाटावरची जनावरं जी शेतीबाडी जनावरं वस्त्यावर आहेत जनावर सील करून गावात आणले. मी आत्ताच आयुक्तांनी सांगितलं की आपण ताबडतोब तिथे दुपारपर्यंत चाऱ्याची सोय करा पाण्याची सोय करा त्याला आणि त्या व्यवस्था करा. जे आता अजून शिफ्ट व्हायची गावं शिफ्ट व्हायची अजून वेळ नाही आहे पण ते उद्यापासून चालू होईल असं वाटते. तर त्यासाठी आपल्या धर्मशाळा असतील काय हॉल असतील काय ठिकाणी असतील तिथं जेवणाची सोय तिथं आरोग्याची सोय पाण्याची सोय असं चांगल्यापैकी आपण करू. मागील पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की अशा पूर आला तर तिन्ही शहरामध्ये अशी वेगवेगळ्या मोठ्या छावण्या आम्ही कायमस्वरूपी उभा करू जिल्हा नियोजनमध्ये जेणेकरून शाळा कॉलेज किंवा वेळ येणार नाही एकाच ठिकाणी सेंट्रलाइज करू असे मागच्या पालकमंत्र्यांनी 3 पूर झाले तेव्हा काय असं करायला काय लोकांच्या बरोबर असतं. आम्हाला इथं असलं बरं आहे आम्हाला इथं असलं की बरं आहे आम्हाला इथं असले बरं आहे. शेवटी अशा वेळेला आपण जनतेवर राहायला पाहिजे त्यांची इच्छा अपेक्षा बघायला पाहिजे.
अगोदर ते त्यांचा पेन असतो, त्या पेनमध्ये आपण आणखी त्यामध्ये त्यांना आणखी पेन वाढवणे जरूर नाही. त्यामुळे असं नाही की ज्यांना सोयीचं वाटेल आणि ज्यांना त्याचं लक्ष असते गावापासून जवळ असावं, सगळी व्यवस्था असावी, त्या दृष्टिकोनातून तिथं चाललेलं. शाळा बुक केले आहेत, हॉल बुक केलेत आम्ही, सगळ्या बाकी गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे उद्या जर आणखी हे झालं तर निश्चितच कलेक्टर साहेब शाळेबद्दल पण डिसिजन घेतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला शाळा परिस्थिती बघून त्यामध्ये आणखी काय तर टॉयलेटचा प्रश्न असेल, काय प्रश्न असेल तर नगरपालिका टॉयलेटची सगळी सोय करेल. कुठेही यंत्रणा कमी पडणार नाही हे मी सांगतो. ओके. ते वाहतुकीसाठी बंद केलं आपण 11 बंधारे पुलाखाली गेले. ते बंद केलं आणि बंधारे जसे पूल असेल, वाहतूक असेल, पाणी जात असेल, पालिकावर गेलं तर ते बंधारे ताबडतोब बंद करायचे आदेश केले जातात. त्यामुळे तिथं पोलीस यंत्रणा राहील आणि त्या पद्धतीने करायचं. फक्त इथं नदीकाठच्या सगळ्या मुलांना, सगळ्या पाल्यांना माझी विनंती आहे की आपण जिथं अप्रोच आहे नदीला तिथं आपली मुलं पाठवू नका, कारण अजून एवढा स्पीड वाढला आहे तरी पण मुलं पोहत आहेत पाण्यात. हे धोक्याचं आहे. त्यामुळे पोलिसांनाही म्हणजे असं कारण नाही की पोलिस उभा राहा, दान करून उभा राहा, अशी परिस्थिती येऊच नाही. आपण स्वतः जर आपण जर ते सोयीचं व्यवस्थित काळजी घेतली तर ते सगळ्यांनाच फायद्याच ठरेल. त्यामुळे तिथं पोलीस पाहिजे. सांगितलं उद्या डिस्ट्रिक्ट आज संध्याकाळी आपण थोडा फ्लो बघून मग डिस्ट्रिक्ट संध्याकाळपर्यंत आपण